नमस्कार. चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जी काय आदिवासी विभागामध्ये पदभरती आलेली होती त्याची अपडेट ही कशा पद्धतीने असणार आहे. आकृती बंदास मान्यता ही मिळालेली आहे. मग त्याच्यामध्ये कोणकोणती पदे भरली जाणार आहे, तर ती कशी कोणत्या तत्वावर भरली जाणार आहे, हे डिटेल व्हिडिओ आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला तर मग आकृती बंदास मान्यता ही कशा पद्धतीने मिळालेली आहे किंवा किती पदे ही भरले जाणार आहेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विकास विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्याच्या सहकारी आदिवासी विकास महामंडळा मर्यादित नाशिक अस्थापनेकरिता पदाच्या आधारित आकृती बंदास निश्चित करणे बाबत हा GR आलेला आहे. तर मग त्याच्यामध्ये कंत्राटी तत्वावर काही पदे भरली जाणार आहेत आणि काही म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर काही पदे असणार आहेत आणि काही पदे ही परमनंट स्वरूपाची असणार आहे. तर मग ती भरती कशा पद्धतीने असणार आहे, जागा किती आहेत, 809 ह्या जागा आहेत. सरकारी म्हणजे जे परमनंट असणाऱ्या म्हणजे सरकारी तत्वावर असणाऱ्या जागा ज्या आहेत, सरकारच्या अधिपत्याखालून ज्या जागा भरल्या जाणार त्या जागा किती आहेत, 809 ह्या त्या जागा आहेत. आणि मग कंत्राटी तत्वावर किती जागा भरल्या जाणार, 177 ह्या जागा कंत्राटी तत्वावर भरल्या जाणार आहेत. तर मग गट क या संवर्गाच्या ह्या जागा असणार आहेत. तर मग जागा कोणत्या कोणत्या आहेत, व्यवस्थापक, विपणन निरीक्षक, व्यवस्थापक ही जागा असणार आहे. मग त्याची आपण लगेच बघणार आहोत की त्याची पदसंख्या ही किती, म्हणजे लवकरात लवकर ही पदे भरली जाणार आहेत. त्याच्यामुळे मग त्याचे किती मागच्या वेळेसच्या 2023 मधल्या ऍड मध्ये किती पदे ही भरली गेली होती हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार. मग ते किती पदे ही भरली गेलेली आहेत किंवा किती पदे ही भरणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. व्यवस्थापकाला वेतन श्रेणी कितीची असते, S14 ची वेतन श्रेणी असते. तर त्याच्या मग S14 ची वेतन श्रेणी असते आणि त्याचा पगार काय असतो, 38,600 ते 1,22,800 इतका पर्यंत त्याचं प्रमोशन हे होत जातं उपव्यवस्थापकाचं. मग गट क वर्गाची ही पदे आहेत. तसंच मग गट अ च्या जागा त्या तर हळूहळू येणार आहेत. मग आता गट क साठी ह्या जागा लवकरात लवकर ह्या भरल्या जाणार, म्हणजे तिथं जागा पदसंख्या ही कमी असल्यामुळे तिथली पदसंख्या ही अगोदर भरण्यात येणार आहे. तर मग पदे किती आहेत, व्यवस्थापकाची, उपव्यवस्थापक याची किती पदे आहेत, 43 ही पदे आहेत. मग तसंच विपणन निरीक्षकच्या किती जागा आहेत, 85 ह्या विपणन निरीक्षकच्या जागा आहेत. आणि मग त्याचं विपणन निरीक्षकाची वेतन श्रेणी कशी आहे, S14 चीच आहे. 38,600 ते 1,22,800 पर्यंत याचा पगार असणार आहे. आणि त्याची पदे किती येणार आहेत, 85 ही पदे येणार आहेत. आणि लेखापालकाची किती आलेली आहेत, लेखापालकाची S14 नुसार त्याची वेतन श्रेणी असणार आहे. मग त्याचं वेतन श्रेणी खूप चांगल्या पद्धतीने आहे आदिवासी विभागातली पदभरतीमध्ये. तर मग त्याच्या लेखापालची वेतन श्रेणी 38,600 ते 1,22,800 असणार आहे. तर 2023 मध्ये त्याच्या किती जागा आल्या होत्या, 23 जागा ह्या आल्या होत्या. अंतर्गत लेखापरीक्षकच्या किती, S14 नुसार ही वेतन श्रेणी असते. 38,600 ते 1,22,800 ही वेतन श्रेणी असते. सहाय्यक दुसरं पद काय आहे, सहाय्यक व्यवस्थापकाची त्याची काय वेतन श्रेणी आहे, S14 चीच आहे. 38,600 ते 1,22,800 ही त्याची वेतन श्रेणी असते. त्याच्यानंतर लघुलेखक, निम्न लेखक, म्हणजे लघुलेखक यालाच काय म्हणतात, निम्न श्रेणीचा लेखक. तर त्याची पदे ही भरली जाणार. त्याची वेतन श्रेणी कशा पद्धतीने असते, म्हणजे आता हे जे दोन पदे आहेत सहाय्यक व्यवस्थापक व लघुलेखक निम्न श्रेणीचा जो आहे त्याची पदे ही आता तिथं म्हणजे ठेवली नाही त्यांनी अद्यापही, ते मृत अशी घोषित केलेली आहे. म्हणजे ती पदसंख्या ही कधीच येणार नाही सहाय्यक व्यवस्थापकाची आणि लघुलेखक निम्न श्रेणीचं. तर याच्यानुसार म्हणजे प्रमोशन नुसार ही पदे ही भेटणार आहेत. उपलेखापालला काय पेमेंट असणार आहे, वेतन श्रेणीनुसार असणार आहे. S6 ची वेतन श्रेणी असणार आहे. त्याला किती, 25,500 ते 81,100 पर्यंत त्याचं वेतन हे असणार आहे. आणि वरिष्ठ सहाय्यक यांचं कसं असणार आहे, S8 ची वेतन श्रेणी 25,500 ते 81,100 अशी ही वेतन श्रेणी असणार आहे. आणि लिपिक टंकलेखनचं काय कसं असणार, 19,000 पासून त्याला पेमेंट असणार आहे. S6 ची वेतन श्रेणी त्याला आहे. परत दुसरं काय आहे, रोखपाल याची वेतन श्रेणी कशी आहे, 19,900 ते
63,200 अशा पद्धतीने आहे. तसंच मग गोदामपाल त्याच्यामध्ये जागा ह्या असणार आहेत. तर मग अशा पद्धतीने आदिवासी विकास विभागातील ह्या जागा आहेत. 2025 तर संपतच आला. 2026 जानेवारी पर्यंत ही ऍड नक्कीच येईल, कारण याच्या आकृतीबंधाची मान्यता मिळालेली आहे. मग त्याचा सिलेबस कशा पद्धतीने असणार आहे, आपला जे TCS कंपनी कशा पद्धतीने सिलेबस घेते तशाच पद्धतीने सिलेबस हा असणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता या विषयाचं ज्ञान असणं आवश्यक. GK GS अशा पद्धतीने असणं खूप महत्वाचं आहे याच्यासाठी. आणि त्याच्यामध्ये कारण सरळ सेवी भरती मार्फत ही एक्झाम होते, त्याच्यामुळे त्याला मग आपल्याला मराठीमध्ये काय विचारलं तर सामान्य ज्ञान, शब्दसंग्रह, वाक्यप्रचार, वाक्याच्या म्हणी, वाक्यप्रचाराचा अर्थ, उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नही त्याच्यामध्ये आपल्याला विचारले जातात. इंग्लिशमध्ये काय विचारलं जातं, कम्युनिकेशन, वेब सिरीज, सेंटेन्स विचारलं जातं, ग्रामर, लेटर, रायटिंग असं आपल्याला तिथे विचारलं जातं. सामान्य विज्ञानमध्ये विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, भारताच्या अर्थव्यवस्थेचे विषय, महाराष्ट्र याच्यावर आपल्याला हे विचारलं जातं. मानवी वसाहत, पर्यटन, ऐतिहासिक स्थळे याच्यावर आपल्याला राज्यघटना, राजकीय यंत्रणा याच्यावर आपल्याला प्रश्न हे विचारले जातात. तर मग ही एक्झाम ज्यांना कुणाला द्यायची आहे म्हणजे आदिवासी विभागाअंतर्गत, तर याचे फॉर्म हे लवकरात लवकर येणार आहेत. याच्या अपडेटसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब